सन 1880 इतिहासाच्या पानातील हा महत्त्वाचा कालखंड. कारण याच वेळेस लंडनजवळील क्रायटन येथे इंग्रजांच्या भूमीत आणि इंग्रजांनाच टक्कर देणाऱ्या क्रांतिवीराने डॉक्टर कृष्णगन व स्वर्णलता घोष यांच्या पोटी जन्म घेतला होता. विनयभूषण, मनमोहन, अरविंद आणि बहीण सरोजिनी आणि हा क्रांतिवीर म्हणजेच बारिंद्र घोष. इतिहासात सावरकर बंधू, चाफेकर बंधू यांचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान घोष बंधूंचेही म्हणता येईल. बारिंद्र व अरविंद घोष यांना त्यांचे आजोबा राजनारायण बोस यांच्याकडून देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते. बारिंद्रांवर मुख्य प्रभाव पडला किंवा त्यांचे गुरु ठरले ते राजनारायण बोस आणि सखाराम पंत देऊसकर. ब्रिटिश साम्राज्य उडसून पाडण्यासाठी नुसती चर्चा नको तर कृती हवी, यासाठीच गुप्त संघटना, समित्या बारिंद्रांचे आजोबा चालवत असत. नंतर त्यांची भेट विष्णुपंत लेलेंशी झाली. भगिनी निवेदिता यांचे बारिंद्र हे शिष्य होते. एकाच विचारांनी प्रेरित असा भूपेंद्रनाथ दत्त आणि म्हणजेच विवेकानंदांचे भाऊ यांच्याशी त्यांचा संपर्क आला. बारिंद्राचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षण पटना महाविद्यालयातून घेत असतानाच बडोदा येथे त्यांनी सैनिक शिक्षण पण घेतलं. बारिंद्रनाथ, भूपेंद्रनाथ यांनी देशभक्तीची ज्योत तरुणांमध्ये प्रज्वलित करण्याचं मोठं काम केलं. स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती झालीच पाहिजे, त्यासाठी गुप्त चळवळी, शस्त्रसाठा मिळवणं पण गरजेचं होतं. त्यातच बंगाल विभाजनाच्या निर्णयामुळे भारतीयांमध्ये असंतोषाची लाट पसरली. या गोष्टीला विरोध झालाच पाहिजे. इंग्रज हे विभाजन फक्त राज्यकारभार सुरळीत चालावा या हेतूनेच करीत नसून हे फक्त वरवरचं दाखवणं होतं, पण मूळ हेतू मात्र आपापसात फूट पाडणे हाच होता. जातीयवाद मोठ्या प्रमाणात पसरवण्यात येत होता. इंग्रजांच्या त्या सर्व अंतस्थ हेतूंना थांबवणं भाग होतं. त्याच्या विरोधात आवाज हा उठवायलाच पाहिजे म्हणून बारिंद्रांनी अनेक युवकांना एकत्रित केलं. 1907 एक समिती स्थापन करण्यात आली, जिचं नाव होतं अनुशीलन समिती. चित्तरंजन दास व अरविंद घोष हे त्या समितीचे उपाध्यक्ष होते. यांच्यामध्ये युवकांना राजकीय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणाचं देखील ज्ञान असणे गरजेचं होतं. सर्व युवकांना लाठी, काठी, तलवार, बंदूक याचं प्रशिक्षण देणं आवश्यक होतं. शस्त्राशिवाय क्रांती म्हणजे बोथट तलवारीने युद्ध करण्यासारखे किंवा लुटूपुटूची लढाई खेळण्यासारखंच होतं. खून के बदले खून ही बात जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत इंग्रजांना समज येणार नाही. आणि याच सोबत मनावर ताबा ठेवण्यासाठी किंवा सहनशक्ती वाढावी यासाठी आध्यात्मिक गोष्टींवरही भर द्यावा. स्वातंत्र्य मिळेपर्यंत तरुणांनी ब्रह्मचारीच राहावं आणि आपली सर्व शक्ती ही देशकार्यासाठी खर्ची केली पाहिजे, अशी काही तत्त्वे समितीमध्ये ठरली होती. बारिंद्रांसोबतच भगिनी निवेदिता व भूपेंद्रनाथ यांनीही क्रांतिकारी विचारधारा बंगालमध्ये रुजवण्याचं आणि ते फोफावण्याचं, युवकांना देशकार्यासाठी प्रेरित करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. युगांतर या बंगाली साप्ताहिकाचे बारिंद्र हे संस्थापक होते. ब्रिटिशांविरुद्ध फक्त शस्त्रानेच नव्हे तर लेखणीनेही त्यांची मनं जागृत व्हायलाच हवी, ती करायलाच हवी. त्यामुळे युगांतरमध्ये त्यांचे जळजळीत लेख युवकांना प्रोत्साहन देत होते आणि तेच मुळी इंग्रजांच्या डोळ्यात खुपत होतं. बारिंद्रांवर टॅगोरांचा, बंकिमचंद्राच्या लेखनाचा प्रचंड प्रभाव होता. आनंदमठाचा जसा प्रभाव दिसेल असं बारिंद्रांचं पहिलं पुस्तक म्हणजे भवानी मंदिर. त्यांच्या वर्तमान रणनीती यात तर स्पष्टच लिहिलं होतं की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सैन्य शिक्षण व शस्त्रक्रांती ही आवश्यकच आहे. द्वीपांतर, पाथेर इंगित, अमर सत्यकथा, अग्नियुग, ऋषीनारायण, श्री अरविंद अँड टेल ऑफ माय एक्साईल ही पुस्तकं त्यांच्या देशकार्याची साक्ष देणारी आहेत. पुस्तकांचा प्रसार होईपर्यंत थांबायचं कसं? बॉम्बविद्या शिकून घेता येईल, ती गरजेची होती. हेमचंद्र दास व सेनापती बापट यांनी ही विद्या शिकून घेतली. बॉम्बविद्येच्या पुस्तिका बाबाराव सावरकर व टिळक यांच्यापर्यंत गुप्तपणे येऊन पोचल्या. कलकत्त्याजवळ माणिकटोला येथे म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या घरात ही सर्व समितीची समविचारी मंडळी जमू लागली होती. समोर उघडपणे संन्याशांसाठी आध्यात्मिक आश्रम, तर घराच्या मागे गुप्तपणे बॉम्ब तयार करण्यात येत होते. कलकत्त्याच्या मुरारीपुरा नावाच्या भागात बॉम्बचा कारखाना सुरू झाला.
या कामामध्ये बारिंद्र तर होता, शिवाय उल्हासकर दत्तांची याच्यात खूप मदत झाली. बॉम्ब बनवू लागले आणि सर्वप्रथम बॉम्बचा प्रयोग कुठे करायचा हे सुद्धा ठरवण्यात आलं. 30 एप्रिल 1908 या रोजी किंग्स फोर्टवर बॉम्बचा प्रयोग करण्यात आला. या धाडसी कामाचं श्रेय जातं ते खुदिराम बोस व प्रफुल्लचंद्र चाकी यांना. यात अनुशीलन समितीच्या 38 लोकांवरती खटला भरण्यात आला. त्यांना आरोपी ठरवण्यात आलं. हा खटला अलीपूर बॉम्ब खटला म्हणून बराच गाजला. खुदिराम बोसला प्रत्यक्ष सहभागी म्हणून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, तर बारिंद्र यांना अंदमानात जन्मठेपेची शिक्षा झाली. खरं तर बारिंद्रांना पण फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती, पण या कामामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. या कारणामुळे ती शिक्षा बदलून त्यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. खरं तर त्याहून भयंकर फाशीपेक्षाही अंदमान म्हणजे पृथ्वीवरील नरक. अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण, क्लेशदायक शारीरिक यातना, छळाला तर मर्यादाच नव्हत्या. बारिंद्रांचे पण अतोनात हाल करण्यात आले. चोर, दरोडेखोर, खुनी आणि राजकीय कैदी सगळ्यांना एकासारख्याच यातना आणि कष्ट देण्यात येत असत. राजकीय कैद्यांना कोणत्याही प्रकारची सूट तर नव्हतीच, शिवाय त्यांना जास्तच त्रास देण्यात येत असेल, कारण एक तर ते बुद्धिवादी होते आणि ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात काम करत होते. एवढ्या कष्टानंतर अंदमानातून सुटका तर झाली, पण आल्यानंतरही बारिंद्रांनी आपले देशकार्य पुढे तसेच सुरू ठेवले. 18 एप्रिल 1959 कलकत्त्यात त्यांची जीवनयात्रा संपली. गुप्तपणे बॉम्बविद्या भारतात आणणारे, त्यावर कृती करणारे अनुशीलनच्या क्रांतिकाराच्या तोडच नाही. बारिंद्रांना बंगालमधील बॉम्बचा निर्माता म्हटलं जातं. इतिहासात या सर्व क्रांतिवीरांच्या भूमिका खूपच महत्त्वाच्या होत्या. बारिंद्रांच्या धैर्याला, कौशल्य व कृतिशीलतेला विनम्र अभिवादन. खरं तर अलीपूर बॉम्ब हल्ल्यातील काही क्रांतिकारकांचे जीवनकार्य आपण पुढील भागात बघणार आहोत. प्रत्येकाचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्याच्या अग्निकुंड तेवत ठेवण्यासाठी या सर्वांनी केलेल्या त्यागाची आपण दखल घेतलीच पाहिजे, होय ना? तर बघूया पुढच्या भागांमध्ये अलीपूर बॉम्ब केसमधील इतर आरोपी, त्यांच्यावरती काय चार्जेस लावले होते आणि त्यांची शिक्षा कशी होती. बारिंद्रांचं टोपण नाव म्हणजे ऐनकवाला म्हणून म्हणत असत. बाबाराव म्हणायचे की अरे ओ ऐनकवाला बाबू, कारण कुठे त्यांची ओळख पटू नये आणि गुप्तपणे सर्व कार्यक्रम योग्य प्रकारे चालू राहावे यासाठी घेण्यात येणारी खबरदारी, असे प्रत्येकाचे काही ना काही टोपण नावं होतेच. ते पण आपण बघूया आणि पुढचे भाग बघायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद आणि आपल्या बारिंद्राच्या देशभक्तीला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.